नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत झटकीपट होणारी, खायला अगदी स्वादिष्ट लागणारी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी वाटाण्याची भाजी. ही भाजी खायला खूप छान लागते, अगदी कमी वेळामध्ये होते. जर घरी पाहुणे आले आणि भाजी काय करावी असा प्रश्न पडत असेल आणि भाजीला काय बनवावे असं वाटत असेल, तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. इथे मी पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. छान असा कढीपत्ता तडतडला की यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा असा परतत असतानाच यामध्ये मी ॲड करत आहे एक मीडियम साईजचं टोमॅटो नॉर्मल यामध्ये शिजलं की यामध्ये आपण टाकणार आहोत घरगुती मसाले. मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्याच मापाने मी इथे मसाले ॲड केले आहेत. लाल तिखट, धना पावडर, हळद, काळा मसाला, आलं लसूण चटणी मसाला आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता. मसाला छान असा परतला आणि नॉर्मल असं तेल सुटलं की यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे मसाले पुन्हा एकदा छान असे अगदी 2 ते 3 मिनटं परतायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण अर्धा वाटी दही. दही आपलं फाटू नये याकरता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि छान असं एकसारखं याला हळुवारपणे मिक्स करायचं आहे. छान असं दही या मसाल्यांमध्ये मिक्स झालं आणि आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत याला आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता छान असं तेल आपल्या मसाल्यांना सुटलेलं आहे. आता मी यामध्ये ॲड करत आहे साधारण अर्धा वाटी वाटाणे. हे वाटाणे मी नॉर्मल असे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही नॉर्मल तेल टाकून हे वाटाणे तळून घेऊ शकता किंवा भाजून घेऊ शकता. वाटाण्यांना देखील छान असं तेल सुटलं आणि छान असे परतून झाले की यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. भाजी इथे मस्त अशी शिजून द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि वास देखील खूप मस्त येत आहे. यामध्ये मी ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त असे इथे मी 2 पराठे केलेले आहेत कोथिंबीर लावून. तुम्ही ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा राईससोबत भाजी खाऊ शकता. खूप छान लागते. ही डिश तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नकात. हा व्हिडिओ तुम्ही बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.